नमस्कार मित्रांनो, सध्या सगळीकडे 31 मार्चची गडबड सुरू आहे। त्यातच दिनांक 23 मार्च ते 25 मार्च तसेच दिनांक 29 मार्च ते 31 मार्च अशा शासकीय सुट्ट्या आलेल्या आहेत। त्यामुळे या दिवशी शासकीय कार्यालय बंद राहणार होती। त्यातच दिनांक 1 एप्रिल 2024 पासून नवीन बाजार मूल्य दर तक्ते प्रसिद्ध केले जाणार आहेत। बाजार मूल्य दर तक्त्यात जर वाढ झाल्यास दिनांक 1 एप्रिल 2024 पासून लोकांना कदाचित ज्यादा मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे। मुद्रांक शुल्काचा ज्यादा भुर्दंड बसेल अशी लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे। प्रत्येक जण 31 मार्चच्या अगोदर आपला दस्तऐवज नोंदवून घेण्याच्या गडबडीत आहे। त्यामुळे शासकीय कार्यालयातील आपली कामे कशी करावीत याची चिंता लोकांना लागलेली होती। तसेच सध्या मुद्रांक शुल्क व नोंदणी फीच्या दंडाची अभययोजना सुद्धा चालू आहे। या सर्व गोष्टींचा सर्वांगीण विचार करून राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने दिनांक 23 ते 24 मार्च, दिनांक 29 ते 31 मार्च या शासकीय सुट्टीच्या दिवशी राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सुरू ठेवण्याबाबतचा आदेश काढलेला आहे। या आदेशात नक्की काय म्हटलंय ते आता आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरून पाहूया। मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल। नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय। दिनांक 19 मार्च 2024। विषय दिनांक 23/3/2024 व दिनांक 24/3/2024 तसेच दिनांक 29/3/2024 ते दिनांक 31/3/2024 शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत आदेश। ज्या अर्थी दिनांक 23/3/2024 ते दिनांक 25/3/2024 तसेच दिनांक 29/3/2024 ते दिनांक 31/3/2024 शासकीय सुट्टी आहे। तथापि वार्षिक बाजार मूल्य दर तक्ते दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते। तसेच आर्थिक वर्ष 23-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभययोजना या संबंधीचे कामकाज करण्यासाठी व दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे। त्या अर्थी राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व सर्व दुय्यम निबंधक कार्यालय दिनांक 23/3/2024 व दिनांक 24/3/2024 तसेच दिनांक 29/3/2024 ते दिनांक 31/3/2024 शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी सुरू ठेवण्यात यावीत। तरी संबंधितांना योग्य ते निर्देश विनाविलंब देण्यात यावेत। याबाबत विस्तृत प्रसिद्धीही देण्यात यावी। सही हिरालाल सोनावणे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास फॉरवर्ड करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।